तुम्हाला देखील रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी संपूर्ण पहा. स्टेप बाय स्टेपमध्ये रेसिपी आहे, त्यामुळे संपूर्ण पहा, म्हणजे कसा बनवला ते तसेच तुम्ही देखील बनवू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मी 3 कांदे पहिल्यांदा जाळीव भाजलेले आहेत थोडेसे, आणि लगेच त्याचं वरचं भाजलेलं साल काढून लगेच तव्यावर देखील मी परतवून घेणार आहे. म्हणजे आपली भाजी मस्त होते आणि म्हणजे कांद्याचा कच्चापणा देखील पूर्ण जातो. आणि इथे पाहू शकता एकदम कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे. जसा तुम्हाला आवडतो तसाच तुम्ही भाजून घेऊ शकता. आणि ही जी पनीर मसाला आहे ना, तुम्ही म्हणजे पार्टी असेल किंवा घरी काही फंक्शन असेल किंवा एरवी देखील खायची असेल तर अशा पद्धतीचा पनीर मसाला तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला माहीत आहे का, हळकुंड असतोय बघा, हळद बनवतो ते हळकुंड थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या भाजीला हळद टाकायची जास्त जरूरत नाही पडत. आणि आपला कांदा देखील भाजून झालेला आहे. आणि आता लगेच याच्यामध्ये मी 3 छोट्या आकाराचे टोमॅटो देखील बारीक कापून घेतलेले आहेत. आणि तेच आता मी मस्त असे त्याचा कच्चापणा जाईन इथपर्यंत परतवून घेणार आहे. ते व्हिडिओमध्ये पाहतच आहात. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझ्या रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये असतात, त्याच्यामुळं सर्वांना म्हणजे इजी जातात माझ्या रेसिपीज बनवायला आणि पाहायला देखील. आणि इथे पाहू शकता लगेच थोडेसे धने देखील मी घेतलेले आहेत आणि ते देखील असे भाजून घेणार आहे. मी तव्याला अगोदरच कांदा भाजताना तेल टाकलेलं होतं, म्हणून तेल नाही टाकलेलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल टाकून देखील बनवू शकता. आणि इथे पाहू शकता आपले धने देखील मस्त असे भाजलेले आहेत. कोणाकोणाला पनीर मसाला आवडतो त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. इथे पाहू शकता. आणि म्हणजे वाटण तयार करायला मी कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरे, टोमॅटो, धने, कोथिंबीर आणि एवढं घेतलेलं आहे आणि आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे पाहू शकता मी 1/2 किलो एवढं पनीर आणलेलं आहे. मी घरी नाही बनवलं, मी विकतच आणलेलं आहे. तुम्ही जर घरी बनवले असेल तर घरचं देखील तुम्ही वापरू शकता. आणि इथे पाहू शकता लगेच मी हळद देखील टाकून घेतलेली आहे. आणि आता पनीरचे असे 3 पीसमध्ये कट केलेले आहे पाहू शकता. आणि तव्यावर तेल टाकलेलं आहे, तेलात थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि आता हे पनीरचे जे 3 पीस केलेले आहेत ना, ते मी मस्त असे भाजून घेणार आहे, तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने आलटी-पलटी करून मस्त असं पनीर फ्राय करून घेणार आहे. म्हणजे आपलं पनीर खायला देखील टेस्टी होतं आणि म्हणजे भाजी देखील एकदम मस्त होते आणि सॉफ्ट देखील होतं. आणि इथे पाहू शकता थोडंसं वरतून मीठ देखील टाकलेलं आहे. आणि लगेच आता एका साईडने परतलेलं आहे, आता दुसऱ्या साईडने देखील मी असंच परतवून घेणार आहे. म्हणजे आपलं पनीर देखील खायला मस्त असं होतं. आणि याची टेस्ट तर एकच नंबर अशी ही टेस्ट लागते. कोणाकोणाला पनीर आवडतं त्यांनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. म्हणजे आपले सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल माझ्या व्हिडिओंचे. आणि इथे पाहू शकता जे आपण सारण बनवलेलं होतं, कांदा, टोमॅटो ते सगळं, तर ते आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप्स म्हणजे मी दही टाकलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही मस्त होते. आणि इथे पाहू शकता मी 2 कप एवढं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर मसाला पूर्ण पॅकेट टाकून घेतलेलं आहे 50 ग्रामचं. आणि इथे लगेच मी तेल ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर. आणि आता लगेच मी भाजीची देखील तयारी करणार आहे. तर इथे पाहू शकता तेल थोडंसं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये तेजपत्ता आणि तमालपत्र आणि थोडंसं हे देखील घेतलेलं आहे पाहू शकता, तमालपत्र. आणि लगेच याच्यामध्ये मी आपण जी बनवलेली प्युरी आहे ती मस्त फ्राय करून घेणार आहे, म्हणजेच मस्त शिजवून घेणार आहे. आणि ते मला ही पनीर भाजी बनवायला अर्धा तास एवढा गेलेला आहे आणि व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे. त्याच्यामुळे मी 10 मिनिटातच रेसिपी एकदम साधी, सोपी, झटपट तयार होणारी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर पाहू शकता कोणाकोणाला पनीर खायला आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर खूपच आवडतं बाबा, आमच्या घरी तर सर्वांनाच पनीर आवडतं. आणि बाहेर खायला तर एवढं महाग असतं, त्याच्यामुळे मी घरातच पनीर बनवत असते. आणि एक कांदा देखील असा मोठ्या स्लाइसमध्ये कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची देखील ॲड करू शकता, कारण माझ्याकडे शिमला मिरची नव्हती त्याच्यामुळे मी शिमला मिरची नाही टाकलेली. आणि इथे पाहू शकता 2 मिनिटानंतर आपलं ग्रेव्ही म्हणजे मसाला म्हणजे
आपलं जे सारण आहे ना ते परतवून झालेलं आहे. आणि मसाल्यामध्ये मी इथे पाहू शकता लाल तिखट, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट एवढं टाकलेलं आहे. हळद देखील थोडीशी ॲड केलेली आहे. इथे धनेपूड देखील टाकलेले आहे. धनेपूड ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालते. आणि जो आपण मसाला म्हणजे पनीर मसाला जो आपण दह्यात भिजत घातलेला होता ना तो देखील याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे दही टाकल्याने आपले पनीरला टेस्ट देखील छान येते आणि खायला देखील चव मस्त लागते बघा. कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्कीच माझे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर इथे पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही हलवून घ्यायची आहे. मी जास्त ग्रेव्हीमध्ये नाही बनवणार, थोडंसं पातळच बनवणार आहे. म्हणजे आम्हाला जास्त ग्रेव्ही नाही आवडत, पातळच आवडतं, त्याच्यामुळे मी तसेच बनवलेलं आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्हीमध्ये आवडत असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये देखील बनवू शकता. आणि इथे पाहू शकता फायनली आपला म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपला मसाला एकदम मस्त असा तयार होईल. आणि लगेच सर्व मसाले इथे याच्यामध्ये ॲड केले की मी थोडीशी साखर देखील टाकणार आहे. साखर टाकली का टोमॅटोचा जो गोड म्हणजे आंबटपणा येतो ना, साखर टाकल्यानंतर ते जरा गोड होते. आंबट गोड चव अशी पनीरची एकच नंबर लागते. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खात असाल तर ते मला नाही आवडत. हॉटेलसारखीच चव मी घरीच बनवते आणि टेस्ट तर एकच नंबर लागते. मला तर म्हणजे माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडते. आणि 2 मिनटासाठी ग्रेव्ही झाकण ठेवून परतवून घेतलेली आहे पाहू शकता. आणि आपली ग्रेव्ही देखील मस्त अशी परतलेली आहे. आणि लगेच तुम्ही पाहू शकता साईडनी कसं तेल सुटलेलं आहे आणि जबरदस्त टेक्स्चर देखील दिसत आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता पाणी ॲड करून घेणार आहे. 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकणार आहे बघा. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आणि असं हलवत घ्यायचं आहे. आणि ही जी पनीरची भाजी बनवायला मी साहित्य घेतलेलं आहे, टोमॅटो, कांदा, गरम म्हणजे धने, लसूण वगैरे याच्या पेस्टमुळे तर भाजी आपली एकच नंबर लागते. आणि तरी ते पाहू शकता मी याच्यामध्ये थोडं करून असं सर्व 1.5 ग्लास पाणी एवढं टाकून घेणार आहे पाहू शकता. मी ही पनीरची भाजी 3 जणांसाठी बनवत आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. आणि मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, ही रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. माझ्या रेसिपीज प्रत्येक रेसिपी नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अतिशय सोप्या आणि साध्या असतात. आणि ते थोडंसं आंबट गोड चव जाण्यासाठी थोडंसं लिंबू देखील घातलेलं आहे. आणि लगेच याच्यामध्ये एकदम ताजी हिरवी कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे पाहू शकता. आणि मसाल्यांमध्ये मसाला बारीक करता मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळं आता 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर स्पायसीमध्ये जर बनवायचे असेल तर तुम्ही आपला घरगुती मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल. मी स्पायसी नाही बनवलेली, मी थोडी कमीच तिखट बनवलेली होती बघा ही भाजी. आणि फायनली आपली भाजी पाहू शकता मस्त अशी उकळी सुटलेली आहे, उकळी फुटलेली आहे. आणि आता लगेच ह्याच्यामध्ये 5 मिनिटानंतर मी याच्यामध्ये पनीर देखील टाकून थोडंसं परतवून म्हणजे शिजवून घेणार आहे. आणि इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसा जबरदस्त असा कलर आलेला आहे. आणि उकळी अशी थोडा वेळ उकळी येऊन यायची म्हणजे आपली भाजी देखील मस्त होते. आणि लगेच काय मग आपण जे बनवलेले पिझ्झा होते परतले, तेच मी अशा 3 पार्टचे असे छोटे स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि आता ते देखील याच्यामध्ये ॲड करणार आहे. कशी वाटली आजची रेसिपी माझी कमेंटमध्ये नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका. आणि कोणाला जर कशाची भाजी हवी असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ती देखील रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि फायनली आपली पनीरची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. कशी वाटली आजची अशी युनिक आणि मस्त झटपट तयार होणारी रेसिपी. तर इथे पाहू शकता कसा जबरदस्त असा कलर देखील आलेला आहे. आणि आपले पनीर देखील मस्त सॉफ्ट झालेलं आहे. या पनीरनी ना आपल्या भाजीला असं स्पायसीमध्ये तर लई छान लागतं असे पनीर. आणि ह्या पद्धतीने जरी बनवलं तरी एकच नंबर याची टेस्ट लागते. तर अशी युनिक अशी रेसिपी तयार झालेली आहे. भेटूया नक्कीच पुढच्या रेसिपीमध्ये. तर बाय बाय, भेटूया पुन्हा.